हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे माझ्या समर्थ. यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर सकाळचे वाजले 4. आज सकाळी सुटले आणि बाहेर बघते तर एवढा पाऊस. आजपासून मी गुरुचरित्र पारायण स्टार्ट करते. त्यासाठी लागणारे आपल्या घरासमोरच आंब्याचे पानं मी तोडून घेते. आणि माझी सकाळीच पूजा मांडणी वगैरे सगळं झालेलं होतं, पण मी व्हिडिओ काही शूट नाही केला. सो आता मी गणपतीचा अभिषेक करून घेते. आणि अभिषेक करून झाल्यानंतर लगेचच आपण गुरुचरित्राला स्टार्ट करणार आहे. गुरुचरित्र हे स्टार्ट करण्यापूर्वी आधी सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर पहिले स्वामी समर्थांची 108 वेळेस माळ जपावी लागते. नंतर गायत्री मंत्र म्हणावं लागतं. नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याची पण एक माळ जपावी लागते. हे सगळं झाल्यानंतर मग गुरुचरित्र पारायण स्टार्ट करावं लागतं. आणि खरंच सांगू, एवढं भारी वाटतंय ना गुरुचरित्र पारायण मी करते, कारण खूप इच्छा असते आपल्याला. खूप दिवसापासून मला तर करायचं होतं, पण तो काही योग येतच नव्हता. आज फायनली 20 तारखेला मी गुरुचरित्र स्टार्ट केले. मी एवढी खुश आहे ना, कारण स्वामींनी माझ्याकडून हे गुरुचरित्राचं पारायण करून घेतलं. आता मी इथे महाराजांची आरती घेते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त समर्थ. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. मी आता संकल्प करून घेते. त्यासाठी लागतं पाणी, अक्षता आणि फूल. आणि ते एक संकल्प करून झाल्यामध्ये ते पाण्यामध्ये परत सोडून द्यायचं. आणि हो, गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सगळे म्हणतात की खूप अटी आणि नियम आहे, पण असं काहीच नाही आहे. आपण फक्त मनापासून करायचं. इच्छा असेल ना मनात, सगळ्या गोष्टी होतात. फक्त काही नियम आहेत की गादीवर बसलेलं चालत नाही, चटईवरती झोपावं लागतं, कांदा लसूण तर अजिबात चालत नाही, दुसऱ्यांच्या घरचंही खाल्लेलं चालत नाही आणि पाणी चालत नाही. आपण 7 दिवस आपल्या घरातच राहायचं, पारायण वाचायचं, कुठेही जायचं नाही, मनापासून सेवा करायची आणि पारायण आपलं करत राहायचं. काहीच होत नाही. आज माझा 3रा दिवस आहे, पण ते 3 दिवस कसे गेले मला काहीच समजलं नाही आणि एवढे छान गेलेत ना. सो त्यामुळे मी तर म्हणे प्रत्येकाने करावं. स्वामी आणि दत्त महाराज आपल्याकडून आपोआप छान पारायण करून घेतात. आणि हा माझा व्हिडिओ पहिल्या दिवसाचा आहे, म्हणून मी आता पहिला अध्याय स्टार्ट करते. आणि खूप छान अध्याय, त्यात मराठीतही समजावून दिलेलं आहे सगळं. आणि मी आता इकडे बनवते हे गेवड्याची भाजी, कारण महाराजांना ही भाजी खूप आवडते. आणि इकडे बनवते शिरा आणि वरण भात. विहान पण आता चाललं आहे स्कूलमध्ये, त्याच्याकडूनही मी एकदम छान पूजा करून घेतली आणि एक माळही जपून घेतली आणि त्यांनी केलं. ही व्हिडिओ आहे आता माझी 2ऱ्या दिवसाची. शक्यतो गुरुचरित्र पारायण करताना आहे ना ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आणि तेव्हाच वाचलेलंही चालतं स्वामींना. सकाळी 3 ते 4 या दरम्यान उठलं ना तर की 6 ते 7 वाजेपर्यंत बरोबर आपलं सगळं पारायण वाचून होतं. कारण सकाळी रांगोळी काढायची, परत पूजा करायची, आपली देवघरातली पूजा करायची, एवढं सगळं करेपर्यंत टाईम लागतो. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून 4 वाजेपर्यंत उठून पारायणाला सुरुवात करायची. चला तर फ्रेंड्स, माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.